लेक्चरमध्ये आपण काहीतरी डिफरंट शिकायलो आणि डिफरंट म्हणजे काय आहे AI मोड. आता AI मोडचे तुम्ही वेगवेगळे युजेस पाहिले असेल सध्या यूट्यूबला किंवा अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर. जर पाहिलं आपण तर बऱ्याचशा तुमच्या मुलांसंदर्भात गोष्टी येतात है ना, ज्याला आपण ॲनिमेटेड गोष्टी कार्टून सारख्या, बरोबर आहे का. तर त्या गोष्टी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फोटो असतील, तर आपल्याला हा यूज करायचा आहे का त्या ठिकाणी? नाही. तर आपला AI मोडचा वापर आपल्याला अभ्यासासाठी कसा करायचा आहे हे आपल्याला आजच्या लेक्चर मधून समजून घ्यायचंय. आता गुगल प्रत्येकाकडे आहे. आता पीसी वर आपण काय करू, गुगल क्रोम सर्वांना माहित आहे हे की नाही, एक ब्राउझर असतो. जसं की तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा जर पाहिलं तर गुगल क्रोम नावाचं ब्राउझर त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे, बरोबर. आता या गुगल यामध्ये मी काय केलं, आता कशावर गेलो, एक सर्च इंजिन वर गेलो. सर्च इंजिन कोणतं घेतलं मी, गुगल, बरोबर. आता ही होम पेज जी आहे ही सर्वांना माहीतच आहे, यात काही वेगळं नाही, बरोबर आहे का. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना नॉलेज आहेच. परंतु आता गुगल मध्ये जर गेले तुम्ही, तिथं तुम्हाला 3 सिम्बॉल आहेत पहा. एक आहे मायक्रोफोनचं सिम्बॉल, एक आहे स्कॅनर आणि तिसरा आहे AI मोड. तर मी आज व्हॉइस तर फार कॉमन झालेले, तुम्हाला माहित आहे. लॉंग प्रेस करायचं आणि तुम्हाला जे पाहिजे तुम्ही काय करू शकता, सर्च करू शकता. जे कॅमेऱ्यासारखं चिन्ह आहे ते स्कॅनर टाइप आहे. तुम्ही एखाद्या पुस्तकावरची जी माहिती आहे ती तुम्हाला समजत नसेल तर त्यांना तुम्ही फोटो काढल्यासारखं क्लिक करायचं आणि त्या वस्तूची रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटते. परंतु आपल्याला ज्या नवीन विंडो बद्दल बोलायचं आहे ते नवीन विंडो कोणता आहे, AI मोड. AI चं नाव काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून आपण त्याला. आता याचा वापर आपल्या अभ्यासासाठी कसा करता येईल याच्यावर आपण थेट येऊ. आता मी एक PDF डाउनलोड करून ठेवलेली आहे. सपोज आता मी काय करतो की यामध्ये डाउनलोड्स मध्ये एकदा चेक करतो, तर माझ्याकडे एक PDF अवेलेबल आहे. तर ही आहे तुमची स्टँडर्ड 7 ची सायन्सची PDF, बरोबर, जी भारती है ना, या वेबसाईटवरून आपण डाउनलोड करून ठेवलेली आहे. तर तुमचे जे दुसरं सत्र आहे ना, द्वितीय सत्र, यामधला जो पहिला चॅप्टर आहे तो आहे सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. आता सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की जर तुम्हाला पहिले मराठी शब्द जर पाहायचा असेल तर फार सोपा आहे. तुम्ही काय करू शकता की समजा उदाहरणार्थ मी इथं काय करतो, सेल स्ट्रक्चर जे आहे या शब्दाला काय करतो, कॉपी करतो आणि त्यानंतर मी कुठं जाईल, ब्राउझर मध्ये जाईल आणि त्यानंतर इथे काय करणार, मी तो शब्द पेस्ट करण्याचा प्रयत्न करेन. ओके. आणि त्यानंतर मला काय द्यावं लागेल, इथं मीनिंग इन मराठी काय लिहिणार मी, इथं मीनिंग इन मराठी. ओके. सो सेल स्ट्रक्चर या संदर्भात मराठीमध्ये जो अर्थ आला तो कोणता आला, पेशी संरचना, बरोबर. तर हे झालं प्राथमिक लेवलला, बरोबर. एखादा शब्द आहे त्याचा अर्थ आपण मराठीमध्ये बघू शकतो किंवा पर्यायी त्याची डेफिनेशन जर असेल ती बघू शकतो. आपल्याला ऍक्च्युअल ते शिकायचं नाहीये. तर आता आपल्याला जे शिकायचं त्या मुद्द्यावर मी येतो. पण सपोज मी काय करतो की एक सेल्युलर ऑर्गनायझेशनची व्याख्या आहे, तिला मी इथं कॉपी केलं, बरोबर आहे का. मग आता मी काय करतो की बॅकला येऊन आता मला AI मोडचा वापर करायचा आहे आणि AI मोड जे आहे ते काय सांगतं बरं, इथं आस्क एनिथिंग, मला काहीही विचारा. सो या आस्क एनिथिंग वर जर मी पेस्ट केलं, ओके, पेस्ट केल्यावर मला काय करायचं आहे, तो एरो या ठिकाणी सर्च मध्ये काय करायचं, मला पाठवून द्यायचं आहे. आता सर्च केल्यानंतर आता
सेल्युलर ऑर्गनायझेशन जे आहे, तर या संदर्भात थोडीशी डिटेल इन्फॉर्मेशन इथे आलेली आहे की यामध्ये काही काही गोष्टी अशा ऍडिशनल तुम्हाला दिसतील, जसं की फंडामेंटल युनिट. सेल काय आहे? फंडामेंटल युनिट आहे. त्यानंतर तो स्वतः प्रत्येक ऑर्गॅनिझमचा काय आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. बरोबर. त्यानंतर हे जे प्रिन्सिपल आहे, फंडामेंटल प्रिन्सिपल, बरोबर. तर सेल थेरी जी आहे तर त्याचं फंडामेंटल प्रिन्सिपल आहे की सेल्युलर ऑर्गनायझेशन हे कोणत्याही सजीवाचं काय आहे? डिफाइनिंग कॅरेक्टर आहे. एवढी इन्फॉर्मेशन आली. आता तुम्हाला ही इन्फॉर्मेशन जर थोडी लॉंग वाटत असेल तर तुम्ही इथं काय करायचं माहितीये का? एनिथिंग मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला एक टाईप करायचं आहे की ही इन्फॉर्मेशन तुम्ही समराइज हा शब्द इथं वापरायचा आहे. ओके. आता मी समराइज नंतर इथं एंटर करतो. एंटर केल्याबरोबर आता काय झालं बरं? इथं नोट्स स्वरूपात तुम्हाला माहिती अवेलेबल झाली. पहिली इन्फॉर्मेशन काय आली? ऑल नोन लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ वन ऑर मोर सेल्स. म्हणजे प्रत्येक सजीव हा एक किंवा त्यापेक्षा जास्त पेशीपासून बनलेला आहे. द सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे प्रत्येक सजीवाचा रचनात्मक आणि कार्यात्मक एकक काय आहे? पेशी. तिसरा पॉइंट आला, ऑल सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल थ्रू सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे काय? पेशी विभाजन. आणि पेशी विभाजन थ्रू काय होतं? आता पेशी विभाजन या प्रोसेस मुळे पूर्वी अस्तित्वात असलेली जी पेशी आहे त्याला काय म्हणायचं? प्री एक्झिस्टिंग सेल. प्री एक्झिस्टिंग सेल पासून सर्व प्रकारच्या सेलची काय होते? निर्मिती होते. म्हणजे पूर्वीच्या अस्तित्व असणाऱ्या पेशीपासून नवीन पेशींची निर्मिती होते. आणि जी प्रक्रिया आहे ती कोणती आहे? सेल डिव्हिजन. आता हे शॉर्ट नोट्स आल्यानंतर याच्यामध्ये आणखीन बेटर काय करता येतं तर पहा, मी इथे एक शब्द वापरतो. पहा, तुम्ही याला एक कमांड देऊ शकता. ती कमांड आहे पहा, क्रिएट 3 MCQS. MCQS म्हणजे काय? मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बरोबर आहे का? तर याला म्हणायचं MCQs. हे तुम्ही जर टाइप केलं आणि याला जर आपण सर्च केलं तर आता काय व्हायला बरं? पहा, तुमच्या समोर 3 प्रश्न आले का? तुम्ही किती प्रश्नांची डिमांड केली? 3 प्रश्नांची. त्या वाक्यावर मला 3 MCQs प्रश्नांचा सराव करायचा आहे. पहिला प्रश्न आला, which of the following statement most accurately reflect a primary characteristics of all living organism. म्हणजे सर्व सजीवांचं जे प्रायमरी म्हणजे जे प्राथमिक स्वरूपाचं जे गुणधर्म असतात तर ते दाखवणारं स्टेटमेंट कोणतं योग्य आहे? दे आर कॅपेबल ऑफ मुवमेंट म्हणजे ते हालचालीसाठी काय आहे? सक्षम आहे. दे पोजेस अ नर्वस सिस्टीम. दे आर कंपोज ऑफ ऍट लिस्ट वन सेल. ते कमीत कमी एका पेशीपासून बनलेले आहेत. दे रिक्वायर सनलाइट फॉर एनर्जी आणि त्यांना ऊर्जेसाठी कशाची आवश्यकता असते? सनलाइटची. बरोबर, सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. आता पहा, मला सांगा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव आहे. कॅपेबल ऑफ मुवमेंट, प्रत्येक सजीव हालचाल करतो का? प्लांट हालचाल करत नाही. म्हणजे हे या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं मोस्ट ॲक्युरेटली कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी एक्सप्रेस करायला का? नाही. दुसरा आहे, दे पॉजेस अ नर्वस सिस्टीम. प्रत्येक सजीवामध्ये वेल डेव्हलप नर्वस सिस्टीम असते असं आहे का? नाही. दे आर कंपोज ऑफ ऍट लिस्ट वन सेल. पण हे मात्र करेक्ट आहे की प्रत्येक सजीव कमीत कमी एक पेशीचा बनलेला असतोच. कारण सजीवांचं जेवढ्या काही जीवनक्रिया होतात हे जीवनक्रिया कुठे होतात? त्याच्या पेशीमध्ये होतात. रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. आणि दॅट्स वाय ऑप्शन नंबर सी काय असेल त्याचं करेक्ट आन्सर असेल. सेम पद्धतीनं इथं आणखीन काय आहेत? प्रश्न आलेले आहेत. बरोबर. जसं की दुसरा प्रश्न आहे, द सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम
इज अ कोर कंपोनंट ऑफ विच मेजर बायोलॉजिकल कन्सेप्ट. मग ही कशाला लागू होते? 4 पर्याय दिले, तुम्हाला आन्सर माहित आहे, ते सेल थेअरी आहे. त्यानंतर तिसरा एक क्वेश्चन दिलेला आहे आणि त्या संदर्भात आता हे प्रश्न तुम्हाला काय झाले बरं, थोडेसे अवघड स्वरूपाचे वाटले. मग आता तुम्ही काय करायचं आहे की आस्क एनीथिंग मध्ये जायचं आणि तिथं काय करायचं तुम्हाला, क्रिएट 3 सिंपल. काय शब्द वापरायचा? सिंपल म्हणजे सोपे, बरोबर आहे का? स्वतः स्पेलिंग SIMPLE सिंपल. MCQs म्हणजेच काय? बहुपर्यायी प्रश्न. मग आता हे थिंक करायला लागला. पहा आता यावेळेस काय झालं बरं, प्रश्न कसे आले पहा. अगोदर तुम्ही जर पाहिलं तर प्रश्नांची काठिण्य पातळी थोडीशी जास्त होती. मग आता 3 MCQs पहा. आता मी एकच ओळ घेतली बरं, एका ओळीवर मी तयार करलो. तुम्ही पॅरेग्राफ घेऊ शकता, एखादा पॅरेग्राफ घेतलेलं सर्वात सोपं, बरोबर आहे का? एक पॅरेग्राफ घ्यायचा, त्याच्यावर किती क्वेश्चन्स, 5 MCQs AI ला तयार करायला लावायचे, स्वतः उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा, नंतर AI वरच त्याचं काय करू शकता तुम्ही, आन्सर बघू शकता. जसं की पहा, व्हॉट इज द बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. कोणता आहे? ॲटम, मॉलिक्यूल, सेल, रॉक. काय आहे? सेल. इथं काही प्रश्न कसे आले आहेत, येस ऑर नो स्वरूपात सुद्धा आहे. आर ह्युमन्स मेड ऑफ सेल. आहेत का आपण सेलचे बनलेलो? येस. वेअर डू न्यू सेल्स कम फ्रॉम. आता नवीन पेशींचा जन्म कशापासून होतो? तर काय असेल आन्सर? तर पहा, ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं असेल की इथे टेक्निकल इश्यू आहे, बट हे जे AI मोड आहे, तर या AI मोडच्या मदतीनं आपण काय करू शकतो बरं, की तुमच्या टेक्स्टबुक मधले इन्फॉर्मेशन किंवा तुमच्या वहीमध्ये जसं दिलेलं तुम्ही प्रॉपर हँडरायटिंगनं, तर तिथे सुद्धा तुम्हाला काय करता येतं, त्या ठिकाणी तुम्ही लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधता येतात, तिथं प्रश्नाची निर्मिती करता येते, शॉर्ट नोट्स तयार करता येतात, तुम्हाला त्याच्यावर एखादी फिगर पाहिजे असेल ती शोधता येते. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःहून सेल्फ स्टडी सायन्सची करू शकता, बरोबर आहे का? विज्ञानाचा अभ्यास करताना तुम्हाला माहित आहे की बहुपर्यायी प्रश्नांचा जो पॅटर्न आहे, बरोबर ना, MCQs म्हणतो, तर त्यावर आधारित आपल्या पुढच्या परीक्षा आहेत, माहिती आहे तुम्हाला. आता तुमची NMS वगैरे एक्झाम होते, बरोबर आहे का? तिथं कशावर आहे? बहुपर्यायी, स्कॉलरशिप, नवोदय. भविष्यात तुम्ही काय देणार? नीट, JEE, CET यामध्ये सुद्धा काय बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश आहे. पूर्ण पॅटर्न हा कसा आहे? MCQs पॅटर्न आहे. मग अगोदर तुम्ही AI च्या मदतीने काय करायचं बरं, छोटे छोटे प्रश्नांचा सराव करायचा. जसं की मी काय म्हणलं तुम्हाला, सिंपल MCQs, बरोबर आहे का? जर तुम्हाला वाटलं थोडेसे अवघड पाहिजे तर तुम्ही तिथं हे पण टाकू शकता, AI ला विचारू शकता काय, टफ MCQs किंवा हार्ड MCQs, बरोबर आहे का? म्हणजे AI ला फक्त कमांड प्रॉपर दिली गेली पाहिजे. तुम्ही कमांड कशी देता त्यावर डिपेंड आहे. आता इथे आपण काय करू, पुन्हा एकदा ब्राउझरला ओपन करतो मी. मग आता तुम्हाला सर्वांना कुठे जायचंय, तुम्हाला गुगलच्या होम पेजला गेलं की तिथं काय अवेलेबल आहे, AI मोड अवेलेबल आहे. ओके, सो आणि AI मोडला जर तुम्हाला एखादी डेफिनेशन समराइज करायची असेल, बरोबर आहे का, एखादा पॅसेज आहे त्याच्यावर आन्सर शोधायचं असेल, एखादा शब्द असेल त्याचा अर्थ शोधायचा असेल, पर्यायी शब्द, व्याख्या शोधायची असेल, काही काही गोष्टीची व्याख्या काही काही किचकट असतात. जसं की स्वतः सेलची डेफिनेशन जर आपल्याला सर्च करायची, AI मोडला गेलो मी, काय सर्च करायचं, काय डेफिनेशन, डेफिनेशन ऑफ सेल. सेलची काय करायची व्याख्या पाहिजे होती. A
cell is defined as the fundamental structural and functional unit of all living organism. व्याख्या तुमच्या समोर आहे, बरोबर. कंटेंट आहे एखादा, आता याच्यात हे की कॅरेक्टर्स मध्ये काय त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आली. आता याच मधली इन्फॉर्मेशन जर आपण इथं सर्च केली, पहा ह्या कंटेंट मी कॉपी करतो आणि किंवा एआय वाला प्रश्न विचारतो. इथं मी काय विचारलं, मी तुम्हाला काय करायला सांगितलं, क्रिएट सिंपल किती एमसीक्यूज, समजा 3 एमसीक्यूज दिलं मी. ओके, एआय इथं विचार करेल आणि त्यानंतर तुमच्यासाठी काय झालं की 3 एमसीक्यूज इथं काय आहे, तयार आहे. जर तुम्ही इथं किंवा याला आपण सिलेक्ट करू. ओके, सिलेक्ट केला आपण, कॉपी, पेस्ट आणि खाली काय लिहायचं आपल्याला, आन्सर्स. ठीक आहे. आता जे क्वेश्चन तुमच्याकडे होते ना, त्या क्वेश्चनचं काय झालं माहितीये का, या ठिकाणी आन्सर पण आलेला आहे आणि ते क्वेश्चन्स इनकरेक्ट का आहे. उरलेले जे पर्याय होते, जसं की पर्यायामध्ये आपल्याला आन्सर काय होतं, आपलं सेल होतं, तर चुकीचे ऑप्शन होते ऍटम, मॉलिक्यूल आणि ऑर्गन्स. हे चुकीचे का आहे ही सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. जसं की ऍटम हे कोणाशी असतात, सजीवांशी निगडीत आहे का, नाही, तर ते काय आहे, कन्सिडर लिव्हिंग ऑन देअर ओन, म्हणजे ते युनिट्स ऑफ मॅटर आहे. पदार्थाचा लहानात लहान घटक काय असतो, अणू असतो, है ना, मूलद्रव्यांचा लहानात लहान घटक. मॉलिक्यूल जे आहे तर हे कशापासून तयार होतात, ऍटम्स पासून तयार होतात, त्यांचा ऑर्गॅनिझमशी संबंध नाही. आणि ऑर्गन जे आहे तर अनेक सेल एकत्र येऊन टिश्यू तयार होतो आणि अनेक टिश्यू एकत्र येऊन काय तयार होतो, ऑर्गन तयार होतो. म्हणजे हे पर्याय चुकीचे का आहेत हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आलं लक्षात. मग साधं तुम्ही वहीवर तुमचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला स्कॅन करा आणि आन्सर एआय ला विचारा, आन्सर तुमच्या ठिकाणी असेल. म्हणजे तुम्ही प्रश्न काय करू शकता बरं, तुम्ही एखाद्या शब्दाचा अर्थ असेल, तुम्हाला नोट्स समराईज करायचे असतील, एमसीक्यूज तयार करायचे असतील, एमसीक्यूज चे आन्सर शोधायचे असतील किंवा टफ क्वेश्चन तयार करायचे असतील, अशा सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कोण देऊ शकतं आपल्याला, एआय मोड देऊ शकतो. म्हणून याचा आपण अभ्यासासाठी जास्तीत जास्त वापर करायचा आणि विज्ञान विषयासंदर्भात तर याचा खूप जास्त वापर येतो. ठीक आहे नाही. आजचं तुम्हाला एक टास्क आहे, पहा सर्वांनी काय करायचं की जो आपला चॅप्टर बद्दल मी डिस्कस केलं होतं, कोणता चॅप्टर बोललो होतो मी तुम्हाला, सेल स्ट्रक्चर, बरोबर आहे का. तर या सेल स्ट्रक्चर संदर्भात तुम्ही काय करा, उद्या येताना तुम्हाला एक टास्क आहे की तुम्ही काय करा, नोट्स समराईज करायचे. लक्षात आलं का. कोणतेही 2 पानं घ्यायचे त्या चॅप्टर मध्ये, किती पेज घ्यायचे, 2 पेज. त्यामधल्या ज्या नोट्स आहेत ते स्कॅन करून किंवा पीडीएफ म्हणून त्यांना समराईज करा. समराईज केलेल्या नोट्स माझ्याकडे देऊन आणा. त्या 2 पेजेसवर 25 प्रश्न तयार करायचे. किती प्रश्न, 25 प्रश्न तयार करायचे. त्यानंतर त्याचे आन्सर शोधायचे. मला मग आन्सर शोधल्यावर 25 प्रत्येक प्रश्नाला किती गुण द्यायचे, तुम्ही 4 गुण द्यायचे. चुकलं असेल ते काय करायचा, मायनस करायचा आणि 100 पैकी किती गुण पडले हे मी मला सांगायचं. लक्षात आलं. तर एआयच्या मोडनं उद्याचा हा तुमचा टास्क असेल आणि हा टास्क तुम्ही दररोज वापरायचा आणि सेल्फ स्टडी जो पॅटर्न आहे तो आपल्याला पुढे चालू ठेवायचा. लक्षात.